बाई ताई, तुम्ही कशाला काम करायला लागलाय? मी असताना तुम्ही काम करणं बरोबर नाही वाटत. थांबा थांबा, मीच झाडून काढते. अजिबात कुठल्या कामाला हात लावायचं ना. असं बसून राहायचं आणि काय पाहिजे ते ऑर्डर करून लगेच सांगायचं. मी लगेच हातात आणून देणार. अहो सासूबाई, तुम्ही कशाला स्वयंपाक करायला लागलाय? व्हा बाजूला. मी करते ना, मी तुमची नवीन सून आहे आणि संस्कारी पण आहे. आणि मी असताना तुम्हाला मी काम करून देईल का? अजिबात नाही. जावा जावा बसा. आणि मी असं माझं काम झालं का नाही, मी तुमचे पाय पण दाबून देईल. हां, बसा सोफ्यावर बसा. हां मामाजी, थांबा थांबा, मी झाडते बाहेरचं. सगळं दारातलं झाडून घेते. आत्ता घरातलं झाडून झालं की लगेच दारातलं पण झाडते. आणि आजपासून तुम्ही अजिबात काही काम करायचं नाही. सगळं काम मी एकटी करणार. हां, तुम्ही आता आराम करायचं. तुम्ही आता रिटायर व्हायचं. रिटायर आता आली ना तुमची सून, छोटी सून. चला तर मग जावा आराम करा. अरे अरे, कुठं पळत आहे ते चिंटू पिंटू? खेळा खेळा, तुम्ही खेळा खेळा. हां, सगळा पसारा नंतर मी आवडते. तुम्हाला जितकं खेळायचं आहे, जेवढं खेळायचं दिवसभर खेळा. सगळं मी आवडून ठेवेन. मस्त खेळा. खेळा इकडं. जावा वा इकडं पळा. काय मुलं. अहो ताई, तो शर्ट घेऊन कुठे चाललाय तुम्ही? यांचा शर्ट इस्त्री अहो मी करते ना. माझ्या भावाचं करायला का मला काय त्रास होणार आहे का? नाही नाही, मी करते. ठेवा तिकडे. लगेच आले. भांडे धुवायला लागले. 2 मिनिटात येते. ठेवा ठेवा लगेच. ओ ताई, हा घ्या झाडू. हे घ्या झाडू आणि सगळं घर झाडून काढा. काय हो सारखं बसून राहत आहे? मी काय नोकर आहे इथं सगळ्यांची? झाडून काढा. सासूबाई, भांडी घासल्यात. भांडी लावा जरा. जाते कपडे धुवायला. अगं माझे गुडघे दुखत. हां, गुडघे दुखतात होय? आणि तिकडे फिरून येतं ना गावभर, तेव्हा गुडघे दुखत नाही तुमचे? तुमची सगळी नाटकी माहिती आहे मला. घरात काम करायला सांगितलं की तुमचं गुडघं दुख, कुठं काय दुख. गप भांडी लावा. मला कपडे धुवायचे, पोरं काढायला तिथं. हां, काय म्हटलं मामाजी? अहो जरा झाडू मारा की दारातला जरा. किती करणार मी एकटी बरं? घरातलं करू, बाहेरचं करू, आणि तुम्ही काय करणार मग? नुसतं बसणार? अहो जरा हातापायची हालचाल झाली पाहिजे ना या वयात. जावा जावा झाडू मारा. मला घरातली कामं पडलेत. मला घरातलं भी ना, मी बाहेरचं कवा करणार आहे? जरा तरी हातभार लावा. चिंटू पिंटू, काय पोरं आहे का? सैतान आहे सरे. दिवसभर नुसतं नाच 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 नाचायचं. आणि तो पसार काढलाय ते कोण काढणार? तुमची आई काढणार का? नाही नाही, तुमच्या तिकडे आरामात बसू दे. मी तुमची हमाली करते. दिवसभर नुसता वैताग आणलाय पोरांना. पोरं आहेत का सैतान आहेत? बाई, पहिलीच टाइम बघितलीत असली पोरं नुसती. जे पसारा केलाय ना, पटापटा भरायचा. काय आलं ना? नाही तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. जाऊ चला. हां बोला की हो काकू. हां, तुमचा बाजार मी आणू आणि तुम्ही काय बसून राहणार? आणि तुमची पोरं काय नाचत फिरणार नसते गावभर? हां हां हां, पहिला आणून देत होतं म्हणजे पहिला मला अक्कल नव्हती हो, म्हणून सगळ्यांची कामं करत होती नुसती पळून पळून. आत्ता मला कळाले कुणाचं काम करून काही फायदा होणार नाही. सगळा माझा गैरफायदा घेतात सगळेजण. नुसतं काम करूपर्यंत गोड बोलतात आणि माझ्या मागे नुसतं कुचू 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 चाड्या लावत असतात. तुम्ही तर लई साजूक हो. तुम्ही तर काय बोलूच नका. माझ्या कानावर सगळं आले. आणि तुम्हाला जायला काय झाले? हां अगं बाई, ऊन पडले वय. रिक्षा करून जावा. पोरगं 4 व्हीलरमध्ये फिरते ना तिकडं मुंबईला. मग एक रिक्षा घ्या की विकत तुम्ही. नाही तर रिक्षावाल्याला ठेवून घ्या तुम्ही कामाला. देईल की पगार चांगला. किती तोंड चालवतीस ग ते. मग मला काही सांगत जायचं नाही.